विटेवरी उभा देव करकटेवर। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द ऋतुजा सतीश यूट्यूब चॅनल। कशा आहात सगळेजण? होप्स सगळे मजेतच असाल। तर आज अंघोळ वगैरे झालेली आहे माझी। आता चला, आज आहे आषाढी एकादशी। आपण आज ब्लॉगची सुरुवात देवाची पूजापासून करणार। पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग। पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग। बोलतो पाषाण ही तोची पांडुरंग। बोलतो पाषाण ही तोची पांडुरंग। तोची पांडुरंग। पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग। विटेवरी उभा देव करकटेवर। विटेवरी उभा देव करकटेवर। तुळशीहार गळा कासे पितांबर। तुळशीहार गळा कासे पितांबर। सावळे ते रूप डोळ। सावळे ते रूप डोळ पाहू लागल। सावळे ते रूप डोळ। सगळी पूजा वगैरे झालेली आहे। आता लगेचच मी स्वयंपाकाला लागणार आहे। आज पारायणाचा 17वा दिवस आहे, त्यानंतर ते सुद्धा आवरायचे। लगेच मी स्वयंपाकाला लागले। स्वयंपाकात आज खिचडीच बनवायची होती। आज दोघांचाही उपवास होता। शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि लगेचच खिचडीसाठी तयारी करायला स्टार्ट केली मी। आत्ता फक्त सतीशपुरतीच खिचडी बनवत आहे, कारण त्यांना डब्बा द्यायचा आहे। मला नंतर बनवणार आहे। इथे तेल वगैरे तापवून घेतले। कट केलेले बटाटे सगळे तेलामध्ये टाकले आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं थोडा वेळ। आणि मग मिक्सरमध्ये शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला। मिरची सुद्धा बारीक करून घेतली। बारीक केलेली सगळी मिरची तेलामध्ये टाकून घेतली। मग त्यानंतर साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता मी। आता फक्त त्यांच्यापुरतीच बनवणार आहे। मग त्यांच्यापुरताच साबुदाणा फक्त कढईत टाकला आणि सगळी एकत्र मिक्स करून घेतलं। मीठही टाकलं त्याच्यामध्ये नंतर। खिचडी तयार होत आल्यानंतर लगेचच मम्मी त्यांच्या वर्दीला इस्त्री वगैरे करून घेतली, कारण त्यांना लगेचच जायचं होतं। 9:30 पर्यंत जातातच ते नक्की रोज। आणि मग ते लगेचच गेले। त्यानंतर सतीश गेल्यानंतर मग मी माझी बाकीची कामे करायला घेतली। त्यानंतर लगेचच मी स्वयंपाक केलेली भांडे घासून घेतली। थोडीच भांडी होती, कारण नाश्ता वगैरे तर काही करायचा नव्हता आज। मग भांडे घासून घेतली, कारण आज पारायण पण होतं। 17वा दिवस होता पारायणाचा आज, व ते पण वाचायचं होतं ग्रंथ।
किचन साफ करून घेतलं. त्यानंतर लगेचच मी घरात झाडूसुद्धा मारून घेतला. पूजेला बसायच्या आधी जोपर्यंत लादी आणि झाडू मारत नाही तोपर्यंत पूजेला बसायची इच्छा होत नाही माझी. लादी वगैरे पुसून झाल्यानंतर लगेचच मग स्वामींना आणि मंदिरात सुद्धा खिचडीचा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर लगेच पारायणाला सुद्धा बसले. 12:30 झाले होते पूजे करेपर्यंत. पारायणाचा 21वा अध्याय पूर्ण करून सगळी पूजा आवरून मग नंतर मी सुद्धा जेवायला बसले. मी सुद्धा उपवासात खिचडी वगैरे घेतलं. थँक्स फॉर वॉचिंग फुल ब्लॉग. असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूया पुन्हा नवीन एका अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.